इतिहासाच्या पानांवर काही घटना अशा असतात ज्या केवळ नोंद म्हणून राहत नाहीत, तर त्या समाजाच्या चेतनेला जागृत करून परिवर्तनाची दिशा ठरवतात. अशीच एक क्रांतिकारी घटना म्हणजे 26 एप्रिल 1937 रोजी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले अस्पृश्य महिला सुधारक मंडळ. भारतीय समाजरचनेत शतकानुशतके स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आले आणि त्यातही दलित स्त्रीचे जीवन तर दुहेरी अन्यायाने ग्रासलेले होते. जातीभेद, अस्पृश्यता, गरिबी, अशिक्षण आणि सामाजिक बहिष्कार यांमुळे तिचे अस्तित्वच जणू अंधारात हरवले होते. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलित समाजाच्या उद्धाराचा नव्हे, तर विशेषतः दलित स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा विचार अत्यंत गांभीर्याने केला. त्यांना ठाऊक होते की समाजाचा खरा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्त्री शिक्षित, आत्मनिर्भर आणि स्वाभिमानी बनेल. याच विचारातून अस्पृश्य महिला सुधारक मंडळाची स्थापना झाली. 1930च्या दशकात भारतात सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले होते. अस्पृश्यता निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांचे अधिकार आणि सामाजिक समानता या विषयांवर चर्चा होत होत्या. परंतु प्रत्यक्षात दलित स्त्रियांच्या प्रश्नांकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. बाबासाहेबांनी मात्र या दुर्लक्षित घटकाला केंद्रस्थानी ठेवले. नागपूर ही त्या काळी सामाजिक चळवळींचे महत्त्वाचे केंद्र होते. त्यामुळेच 26 एप्रिल 1937 रोजी नागपूर येथे या मंडळाची स्थापना करून त्यांनी दलित स्त्रियांसाठी एक संघटित व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अस्पृश्य महिला सुधारक मंडळाचे मुख्य उद्दिष्ट दलित स्त्रियांचे जीवनमान उंचावणे हे होते. स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, अंधश्रद्धा दूर करणे, बालविवाहासारख्या कुप्रथांना विरोध करणे आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजवणे यासाठी मंडळ सक्रिय होते. बाबासाहेबांचे मत स्पष्ट होते की स्त्री जर शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते आणि त्यामुळे संपूर्ण समाजाची प्रगती होते. म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर विशेष भर दिला. या मंडळाच्या माध्यमातून अनेक सभा, व्याख्याने आणि जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दलित स्त्रियांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देणे हा यामागील मुख्य हेतू होता. बाबासाहेब स्वतः अनेक वेळा या सभांमध्ये स्त्रियांना उद्देशून भाषणे करत. त्यांच्या भाषणांतून आत्मसन्मान, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा मिळत असे. त्यांनी स्त्रियांना केवळ सहनशीलतेचा सल्ला दिला नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ दिले. त्या काळातील सामाजिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. अस्पृश्य स्त्रियांना सार्वजनिक विहिरींवरून पाणी घेण्यास मनाई होती. मंदिरात प्रवेश नव्हता. शिक्षणाची दारे बंद होती आणि समाजात त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जात होते. अशा वातावरणात मंडळाच्या माध्यमातून स्त्रियांनी एकत्र येणे, आपले प्रश्न मांडणे आणि परिवर्तनाची मागणी करणे हेच मोठे धाडस होते. परंतु बाबासाहेबांच्या नेतृत्वामुळे आणि विचारांमुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला. अस्पृश्य महिला सुधारक मंडळ ही केवळ एक संस्था नव्हती, तर ती एक चळवळ होती. या चळवळीने दलित स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. अनेक स्त्रिया शिक्षणाकडे वळल्या, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागल्या आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करू लागल्या. स्त्रीला केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन अत्यंत प्रगत आणि क्रांतिकारी होता. त्यांनी मनुस्मृतीसारख्या ग्रंथातील स्त्रीविरोधी विचारांचा तीव्र निषेध केला आणि स्त्रीला समान अधिकार मिळावेत यासाठी सातत्याने लढा दिला. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना वारसा हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य महिला सुधारक मंडळ ही त्यांच्या या व्यापक स्त्रीमुक्तीच्या विचारांचीच एक महत्त्वाची पायरी होती. या मंडळाच्या कार्यामुळे समाजात हळूहळू बदल दिसू लागला. दलित स्त्रियांच्या प्रश्नांवर चर्चा होऊ लागली, शिक्षणाचे महत्त्व मान्य केले जाऊ लागले आणि स्त्रियांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण झाली. जरी हे बदल लगेच व्यापक स्वरूपात दिसले नसले, तरी या चळवळीने भविष्यातील अनेक स्त्री सामाजिक चळवळींसाठी भक्कम पाया घातला. आजच्या काळात मागे वळून पाहिले तर लक्षात येते की 26 एप्रिल 1937 रोजी स्थापन झालेले अस्पृश्य महिला सुधारक मंडळ हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर त्याचा प्रभाव आजही जाणवतो. दलित स्त्रियांच्या सक्षमीकरणाची प्रक्रिया जी आज विविध स्वरूपात दिसते, तिची मुळे बाबासाहेबांच्या या प्रयत्नांत आहेत. त्यांनी दाखविलेला मार्ग आजही प्रेरणादायी आहे.
अस्पृश्य महिला सुधारक मंडळाची स्थापना ही बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या व्यापक कार्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्वात दुर्बल घटकाला आवाज दिला, त्यांना संघटित केले आणि परिवर्तनाची आशा दिली. त्यामुळे ही घटना केवळ इतिहासातील एक तारीख न राहता सामाजिक न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेच्या लढ्याचे प्रतीक बनली आहे.